गोविंदांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारा बहुप्रतीक्षित असं प्रो गोविंदाच्या चषकाचं अनावरण आज क्रिस गेल यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रो गोविंदाचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक हे आपल्यासोबत आहे। काय ही संकल्पना आहे, कधी हा थरार जो आहे हा अनुभवाला येणार आहे आणि कुठे? गेली 2 वर्ष अतिशय यशस्वीरित्या ह्या प्रो गोविंदाचं आम्ही आयोजन करत आलेलो आहोत। हा आमचा 3रा वर्ष आहे। ह्यापूर्वी 2 वर्ष हे प्रतिदिवस म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही एकाच दिवसाचा करायचो, परंतु अतिशय चांगला रिस्पॉन्स आणि अतिशय चांगला प्रतिसाद जो गोविंदांकडनं आम्हाला मिळायला आला, त्यामुळे आम्ही ह्या वर्षापासून ह्याच प्रो गोविंदाला 3 दिवसामध्ये केलेला आहे। उद्या म्हणजेच 7, 8, 9 ऑगस्ट ह्या 3 दिवसामध्ये हा प्रो गोविंदाचा थरार आपल्या सगळ्यांना, संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाला ह्याचा अनुभव मिळणार आहे। आणि आजच या ठिकाणी प्रो गोविंदाचं जे अनाउन्समेंट आहे, ट्रॉफी अनव्हीलिंग जे आम्ही केलेलं आहे, ते युनिव्हर्स बॉस म्हणून ज्यांची ओळख आहे असे क्रिस गेल यांच्या हस्ते आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीने ते आपल्याला बघायला, कसे मनोरे असतात, कसे थर असतात आणि काय आकर्षण असेल यावेळेला? प्रत्येक दिवसाला असे 4 ते 5 राऊंड्स असतील आणि प्रत्येक राऊंडमध्ये 16 जे गोविंद आहेत त्या गोविंदांना संधी दिली जाणार आहे। एकूण 3200 खेळाडू असणार आहेत आणि त्या राऊंडच्या अनुसार त्या प्रत्येक गोविंदाला त्यांच्या थर रचनेच्या कॅपॅसिटी आणि केपेबिलिटीच्या बेसिसवर त्यांना पॉईंट सिस्टम दिली जाणार। आणि ह्यामध्ये आनंद ह्या गोष्टीचा आहे की फक्त जो अतिशय चांगला गोविंदा किंवा नामांकित असलेला जो गोविंदा आहे तोच जिंकू शकतो, ह्या दृष्टिकोनातून आम्ही प्रो गोविंदाचं आयोजन केलेलं नाही आहे। ही स्पर्धा ही थरांपेक्षा जास्त प्रत्येक गोविंदाला संधी देणारी ही स्पर्धा आहे। ह्यामध्ये 5 थराची स्पर्धासुद्धा आहे, 6 थराची स्पर्धासुद्धा आहे, 7 थराची स्पर्धासुद्धा आहे आणि फायनल जी आहे ती 8 थराची स्पर्धा आहे। आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की ह्या प्रो गोविंदामुळे हार्नेस, मॅट, त्याचसोबत 14 वर्षाखालील मुलांना ह्यामध्ये संधी दिली जात नाही आहे। प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी काळजी घेतली जाते, ज्याच्यामुळे गेली 2 वर्षे आणि आत्ताचा हा 3रा वर्ष एकही गोविंदा हा इंजर होणार नाही, हा आमचा पूर्ण विश्वास आहे। यावेळेला या प्रो गोविंदामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू क्रिस गेल हे ब्रँड ॲम्बॅसिडर आहे, कसं काय सुचले? असं होतं की क्रिस गेलची ओळख म्हणजे युनिव्हर्स बॉस, आणि शेवटी मला कुठलाही असा चित्रपटसृष्टीतला ॲम्बॅसेडर न करता मला एक स्पोर्ट्स सेलिब्रिटीला आणायचं होतं। आता स्पोर्ट्स सेलिब्रिटी पण आपण आपल्या देशामध्ये अनेक आहेत, नक्कीच आपण त्यांचे सगळ्यांची चाहते आहोत, परंतु आपल्याला जर आपला हा दहीहंडी, आपली ही जी गोविंदाची संस्कृती आहे ही आपल्याला जर जगापर्यंत पाठवायची असेल, त्यासाठी आपल्याला कुठल्या तरी एका इंटरनॅशनल सेलिब्रिटीला आणणं गरजेचं आहे। आणि मला तरी असं वाटतं की आज आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं विराट कोहली, रोहित शर्माचे चाहते आहेत, सचिन तेंडुलकरांचे चाहते आहेत, त्याच पद्धतीनं जर कुठला इंटरनॅशनल क्रिकेटर म्हणून जर आपण आपल्या देशाच्या कुठल्या नागरिकाला विचारलं की तुला कुठला असा क्रिकेटर आवडतो, तर त्यांच्या तोंडातून फक्त आणि फक्त क्रिस गेल नाव येतं। आणि त्यामुळे मी सुद्धा, आदरणीय सरनाईक साहेबसुद्धा क्रिस गेलचे मोठे चाहते आहोत। आणि शेवटी आपला जो गोविंदा आहे तो अतिशय फास्ट मुव्हिंग स्पोर्ट आहे आणि म्हणूनच क्रिकेटमधला जो फास्टेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट प्लेअर आपण ज्याला म्हणतो, अशा क्रिस गेलला आम्ही या ठिकाणी आमचा ब्रँड अँबॅसेडर केलेला। यावेळेला स्पेनमधून, बार्सिलोनामधून हे खास जे हे आहेत पिरॅमिड बनवणार, त्यावेळेचे तिकडचे खास आहेत आंतरराष्ट्रीय, तेही येणार आहेत, तर तेही आपली कला सादर करणार काय म्हणा? विला फ्रांका, कॅसलर्स दे विला फ्रांका नावाची जी टीम आहे ही 40हून अधिक वर्ष जुनी असलेली एक टीम आहे। आणि ह्या टीमचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड असेल किंवा अनेक जे सगळ्यात जगातले उंच मनोरे रचणार जर कुठला थर असेल तर तो हा कॅसलर्स दे विला फ्रांका। ह्या विला फ्रांकाचे आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये 4 जे सदस्य आहेत, जे प्रमुख सदस्य आपण म्हणतो, ते आज या ठिकाणी उपस्थित होते। आणि त्यांनाही आम्ही प्रो गोविंदामध्ये बोलवलं ह्यासाठी, कारण काही गोष्टी आम्ही त्यांच्या ह्युमन पिरामिड जी स्पर्धा असते त्याच्यामधनं काय शिकू शकतो ह्याच्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलेलं आहे। मॅरेक्स नावाचं एक जे टीम आहे, त्या टीमचे 111 खेळाडू हे आपल्या या प्रो गोविंदासोबतच आपल्या दहीहंडीसाठी खास करून आपल्या मुंबई, ठाणे, मीरा भाईंदरमध्ये येणार आहे। यावेळेला प्रताप सरनाईक सरांनी पण एक हे केलेलं की हे जे पथक आहे 101 जण स्पेनमधून येणार आहेत खास दहीहंडीच्या वेळेला, ते काय असेल, ते मीरा भाईंदरकरांसाठी काय खास असेल? मी जसं आपल्याला सांगतो की आज मीरा भाईंदर शहराने आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांना सगळं काही दिलेलं आहे। त्यांना जी संधी दिलेली आहे, त्यांची सेवा करण्याची ती संधी दिलेली आहे। आणि सरनाईक साहेबांची सुद्धा जबाबदारी तितकीच आहे की मीरा भाईंदरच्या जनतेला प्रत्येक गोष्ट जे आम्ही ठाण्यामध्ये करतो, जे आम्ही महाराष्ट्रभर करतो, ते आमच्या मीरा भाईंदर शहराला सुद्धा देण्याचा मानस हा आदरणीय सरनाईक साहेबांचा। आणि या सरनाईक साहेबांची जी इच्छा होती ते त्यांना मला सांगितली
की पूर्वेश मला ह्या वर्षी आपल्या दहीहंडीला म्हणजे मीरा भाईंदरच्या आपण जी दहीहंडी सुरुवात करतोय, आपली संस्कृतीची जी दहीहंडी आहे ती आपण सुरुवात करतोय, त्या दहीहंडीला मला स्पेनची तुझी जी टीम आहे त्या टीमला तो घेऊन यायचा आहे. मी एकही क्षणाचा विचार न करता मी त्यांना फक्त आमंत्रण दिलं. त्यांनी त्यांचं सगळं विजा वगैरे आम्हाला पाठवले आणि त्यानंतर सर्व खर्च जे आहे ते खर्च करून आपण त्या ठिकाणी त्यांना आपल्या या भारत देशामध्ये आणलं. आणि नक्कीच मी आपल्याला सांगतो की आपली भारताची जी संस्कृती आहे ती संस्कृती संपूर्ण जगापर्यंत पोहोचवायला, आज बघा सुरुवात झाली देशापासून, परंतु संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याचं काम, माझ्या गोविंदाला संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या प्रो गोविंदाच्या माध्यमातून करणार आहे. हा विश्वास मी आज या ठिकाणी व्यक्त करतो. नक्कीच हे होते पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलेलं आहे 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये पूर्ण थरार जो आहे प्रो गोविंदाचा आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे नक्कीच या प्रो गोविंदाचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.